आहे, कारण वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक लोकसभेत सादर झालंय। वन नेशन वन इलेक्शन विधेयक जेपीसी कडे अर्थातच संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलं जाणार आहे। विधेयकावरती सविस्तर चर्चेसाठी आम्ही तयार आहोत अशी भूमिका अमित शहांनी मांडली आहे। वन नेशन वन इलेक्शन वरून लोकसभेत मोठा गदारोळ देखील झाला। काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटानं विधेयकाला विरोध केलाय, तर शिवसेना आणि टीडीपी यांनी विधेयकाला पाठिंबा दिलाय। आणि या संदर्भात आपण थेट दिल्लीत जातोय। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत आपल्यासोबत। रामराजे, वन नेशन वन इलेक्शन विधेयक लोकसभेत सादर झालं आहे, नेमकी कशी मतं बघायला मिळतात? कारण अनेक विरोधी पक्षांनी खरं तर विरोध दर्शवला आहे, विरोधात मतदान केलं आहे। नेमकं काय घडतंय दिल्लीत, सविस्तर सांगाल? बिल्कुल, काँग्रेसकडून मनीष तिवारी यांनी सर्वात अगोदर भूमिका घेतली आणि स्पष्टपणे सांगितले की वन नेशन वन इलेक्शन हे देशातील जी घटना आहे त्या घटनेच्या विरोधात आहे। घटनेचे जे पायाभूत जे काही घटनेमध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये हे विधेयक असल्याचं स्पष्टपणे सांगितलं आणि त्यामुळे त्याला विरोध सुद्धा करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर इतर खासदारांनी सुद्धा याला विरोध केलेला आहे आणि कुठेतरी हुकुमशाही आणण्याचा हा प्रयत्न असल्याचा टीएमसीने सुद्धा आरोप केलेला आहे। त्यामुळे या विधेयकाला अनेक पक्षांनी, त्यामध्ये शिवसेना, उद्धव ठाकरे यांचा पक्ष सुद्धा आहे, अनिल देसाई यांनी सुद्धा याला विरोध केलेला आहे आणि त्याचबरोबर शरद पवार यांचा पक्ष एनसीपी शरदचंद्र पवार याच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा विरोध केलेला आहे। त्याशिवाय एकीकडे शिवसेना एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे त्याचे गटनेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी मात्र पाठिंबा दर्शवलेला आहे। त्याचबरोबर टीडीपीनं सुद्धा पाठिंबा दर्शवलेला आहे। मात्र जेव्हा श्रीकांत शिंदे हे बोलण्यास उठले होते तेव्हा त्यांनी इंदिरा गांधी यांचा रेफरन्स दिलेला आहे। 1975 मध्ये कशा पद्धतीने एका न्यायाधीशांचा छळ करण्यात आला होता, त्यांना कशा पद्धतीने गैरवागणूक देण्यात आली होती इंदिरा गांधी यांच्याकडून, आणि त्यामुळं संविधान आणि या मुद्द्यावरून टीका केलेली आहे काँग्रेसवर श्रीकांत शिंदे यांनी, आणि त्यामुळे विरोधकांनी गोंधळ घातलेला आहे। कारण या विधेयकाचा आणि या वक्तव्याचा संबंध असल्याचं विरोधकांचं म्हणणं होतं, परंतु या गोंधळामध्ये काही काळ जो आहे तो निघून गेला आणि त्यानंतर मात्र अमित शहा यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर विरोधकांना असं वाटतं की चर्चा व्हावी तर अगोदर चर्चा करणं गरजेचं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगोदर स्पष्ट केलेलं आहे की संसदीय संयुक्त समितीच्या समोर हे विधेयक आणावं, चर्चा करावी, त्यानंतर कॅबिनेटमध्ये मंजूर केले जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये आणलं जाणार आहे। त्यामुळे राजकीय पक्षांनी विरोध करण्याच्या ऐवजी अगोदर चर्चा करावी सभागृहामध्ये अशी विनंती केलेली आहे। निश्चितच रामराजे, खरं तर आता नेमकं कसं पुढे मतदान होतंय ते बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर या खरं तर विधेयक जर मान्य करायचं असेल, पारित करायचं असेल, तर त्यासाठी नेमकं किती मतं असणं आवश्यक आहे? अर्थातच 2/3 इतकी मतं असणं गरजेचं असतं असं एकूणच आपल्याला बघायला मिळतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये। नेमकं हा संपूर्ण प्रक्रिया कशी असते, सविस्तर सांगाल? बिल्कुल, खरं तर अगोदर हे संसदेच्या संयुक्त समितीकडे विधेयक जाईल अशी अपेक्षा आहे, कारण अमित शहा यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे अगोदर संसदीय समितीकडे हे विधेयक जातं। या संसदीय समितीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचे काही प्रतिनिधी घेतले जातात आणि त्यानंतर सखोल चर्चा केली जाते। या चर्चेदरम्यान अनेक मुद्दे आणले जातात। यापूर्वी कोणत्या देशामध्ये अशा प्रकारची प्रक्रिया राबवली जाते का, एक देश एक निवडणूक, त्याचा अभ्यास केला जातो आणि त्यानंतर काही तज्ज्ञांचं मतसुद्धा याच्यामध्ये जाणून घेतलं जातं, त्यांना पाचारण केलं जातं आणि आणखीन कोणाला मुद्दे मांडायचे असतील विशेषज्ञ तर त्यांनासुद्धा बोलवण्यात येतं आणि त्यानंतर मग संयुक्त संसदीय समितीनं जर जो रिपोर्ट देईल तो अहवाल जो आहे तो कॅबिनेटमध्ये आणला जातो आणि कॅबिनेटमध्ये आणल्यानंतर त्याच्यावर शिक्कामोर्तब होतं, मंत्रिमंडळाची मंजुरी घेतली जाते आणि त्यानंतर पुन्हा एकदा तो संसदेमध्ये आणला जातो आणि ते विधेयक जे आहे त्यावर चर्चा केली जाते। कारण अगोदर संसदीय संयुक्त समिती, त्यानंतर कॅबिनेट आणि त्यानंतर पुन्हा लोकसभेमध्ये आणलं जातं आणि मग सर्व खासदार आणि सर्व पक्षांना त्यावर चर्चेची सहमती जी आहे ती दिली जाते आणि यामध्ये हे एकदा शिक्कामोर्तब झालं लोकसभेमध्ये, हे संमत झाल्यानंतर मग पुन्हा ते राज्यसभेमध्ये जातं आणि राज्यसभेमध्ये संमत झाल्यानंतर मग त्याचं रूपांतर जे आहे ते कायद्यामध्ये होतं। ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती कायदा कसं होणार विधेयकाचं त्या
संदर्भाची प्रक्रिया आहे. निश्चितच त्यामुळे लोकसभेतल्या सगळ्या घडामोडींसंदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू. रामराजे, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.